अंतिम आठवड्याच्या प्रस्तावातील अनेक मुद्दे गाळल्यानं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। मात्र माजी मंत्री एकनाथ खडसेंनी तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच अडचण झाली। अंतिम आठवड्याचा प्रस्ताव हा विरोधकांचा अधिकार असून आपल्या काळातही 8 ते 10 मंत्र्यांचा उल्लेख करत खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला। नेमके आमचे हेच 4-5 ओळी त्या वगळण्यात आलेल्या। अध्यक्ष महोदय, असं कसं? आमचा शेवटी अंतिम आठवडा प्रस्ताव हा अतिशय महत्त्वाचा असतो। आमच्या सगळ्या सदस्यांशी चर्चा करून आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आणि गटनेत्यांनी एकत्रपणे मिळून तो प्रस्ताव केला। काल रात्री उशिरापर्यंत ते बसलेले होते आणि त्याच्याबद्दल तो प्रस्तावच बदलला जातो, असुधारित मध्ये ते येतो आणि सुधारित मध्ये बदलला जातो। असं का कशा करता? यापूर्वी स्वतः वळसे पाटील साहेब अध्यक्ष असताना अशा प्रकारचे प्रस्ताव अमेंड केले गेले आहेत। परंपरा आहे, चर्चा करून नाही 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 कारण मीच तयार करायचो प्रस्ताव, मला माहिती आहे। खडसे साहेब सांगू शकतील। बऱ्याचदा प्रत्येक अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव येतो, हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे आणि मागच्या कालखंडामध्ये बऱ्याचदा या संदर्भामध्ये 7, 8, 10 मंत्र्यांच्या संदर्भामध्ये आम्ही उल्लेख करायचो आणि यामध्ये ज्यावेळेस अध्यक्ष महोदयांकडे हा प्रस्ताव जायचा त्यावेळेस अध्यक्षांकडूनच सूचना यायची की हे प्रस्ताव जरा कमी केले तर बरं होईल आणि दोघांच्या सहमतीने बाकी ते कमी करत जातात। एसआरए घोटाळ्यातील पैसे घेऊन फिरणाऱ्या संदीप येवलेच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद उफाळून आलाय। हा मुद्दा विधानसभेत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय। येवले सगळीकडे पैसे घेऊन फिरतोय, तसंच अटक करण्याची मागणी करून पैशांबाबत चौकशी करण्याचीही मागणी येवलेनं केली आहे। मात्र तरीही पोलीस या प्रकरणाची चौकशी का करत नाहीत असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केलाय। एकीकडे सरकार काळ्या पैशांविरोधात कारवाई करण्याच्या गप्पा मारतंय, तर दुसरीकडे एक माणूस एवढा काळा पैसा घेऊन फिरतो पण कारवाई होत नसल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। तर हा मुद्दा सभागृहापर्यंत आलेलाच नसता। मला आता सांगण्यात आलेलं आहे की ते पोलीस स्टेशनमध्ये जावा आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद करून द्यावं। तो देहवेडा वाटत होता आणि देहवेड्यामध्ये त्याला कोणीतरी ब्लॅक मनी देण्याचा प्रयत्न केला। संदीप येवले त्याचं नाव होतं आणि तो सगळीकडे जाऊन चुकलेला होता मदतीसाठी। मला असं कळलेलं आहे की तो मंत्रालयात पण गेला, मुख्यमंत्री साहेबांकडे पण गेला, तो पोलीस स्टेशनमध्ये गेला, तो ईडीकडे गेला, तो इन्कम टॅक्सकडे गेला, तो सगळीकडे गेला आणि तो म्हणतोय की माझ्याजवळ ब्लॅक मनी आहे, मला हे पैसे कोणी दिले हे तुम्ही मला विचारा, माझ्यावरही गुन्हे दाखल करा आणि ज्यांनी मला पैसे दिले त्याच्यावरही गुन्हे दाखल करा, एवढाच मुद्दा होता। विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये राजकीय सामना नेहमीच रंगत असतो। मात्र आज चक्क विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार एकमेकांविरोधात फुटबॉल सामन्यासाठी मैदानात उतरले होते। विधान भवन परिसरातल्या मैदानावर सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 असा हा फुटबॉल सामना रंगला। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामन्याची कमेंट्री केली, तर क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सामन्यात पंचाची भूमिका बजावली। सर्वच पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी आवर्जून प्रेक्षकांची भूमिकाही बजावली। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली आहे। शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याचंही ते म्हणाले। विधानसभेत झालेल्या या घोषणेनंतर कोल्हापुरात अंबाबाईच्या भक्तांनी पेढे वाटून जल्लोष केला। अंबाबाई मंदिराबाबतची लक्षवेधी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडली होती। या लक्षवेधीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, भ्रष्टाचार आणि पुजाऱ्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। याला उत्तर देताना 3 महिन्यात कायदा करणार असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली आहे। पंढरपूर, शिर्डी संस्थानांसाठी केलेल्या कायद्याच्या धर्तीवर हा कायदा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पंढरपुरात डोक्यावर मैला वाहून नेण्याची प्रथा आजही सुरू असल्याची कबुली सरकारनं विधानसभेत दिली आहे। नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी याबाबत कबुली दिली आहे। सरकारनं कायदा करूनही मैला वाहून नेण्याची प्रथा पंढरपूरमध्ये सुरूच आहे। यात्रेदरम्यान फॅब्रिकेटेड शौचालयांची व्यवस्था करूनही ती कमी पडतात, त्यामुळे पंढरपूरमध्ये कायमस्वरूपी शौचालय बांधण्याची विरोधकांनी मागणी केली आहे। या मुलांच्या मृत्यूबद्दल बोललात अध्यक्ष महोदय, त्या दवाखान्याला जी माहिती मला मिळाली ती ब्रॉड डेड आलेली होती, तिथे मुलं त्याच्यावरती उपचार म्हणजे येता वेळेस ती मरण पावलेली होती, त्याच्यामुळे तिथे जो उपचार झाला त्याला करायला संधी मिळाली नाही। पण हे गंभीर प्रकरण समजून जी काही उपसा होते त्या उपशामुळे पडलेले खड्डे आणि त्याच्यामुळे ओढवलेला मृत्यू, याबद्दल अध्यक्ष महोदय आपण निश्चितपणे महसूल यंत्रणेला आपण चौकशीचे आदेश देऊ आणि कारवाई सुरू। सन्मान्य अजितदादांनी जसं सांगितलं त्याबद्दल जर याबद्दलचा खर्च जास्त झालेला आहे गृहीत धरून आपण त्याची चौकशी लावू आणि प्री फॅब्रिकेटेड टॉयलेटचा खर्च
आणि परमनंट बांधकाम करायला खर्च हा या दोन्हीचा ताळमेळ घालून अध्यक्ष महोदय, जर ह्या मागच्या दीड वर्षामध्ये 2 वर्षामध्ये प्री फॅब्रिकेटेड टॉयलेट याच्या खरेदीमध्ये असं दिसलं चौकशीमध्ये, तर निश्चितपणे त्या अधिकाऱ्यांवरती आपण अध्यक्ष महोदय कारवाई करू. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कुलपती सी विद्यासागर राव यांनी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांना मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून कार्यभार दिलाय. झी24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी सर्वप्रथम ऑनलाईन निकाल जाहीर करण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर विद्यार्थी हेल्प डेस्कच्या त्रुटीही दूर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वप्रथम जे प्रायोरिटी आहे किंवा चॅलेंज आहे ते विद्यार्थ्यांचा निकाल लवकरात लवकर लावणे. जो दिरंगाई झालेली आहे यासंबंधी मी तत्परतेनं सर्व संबंधित घटकाशी चर्चा करणार आहे. मला असं वाटतं की ह्या प्रश्नाकडे पाहत असताना संवाद, सहकार्य आणि सहभाग ह्या भावनेतनं जर गेलं तर निश्चितपणे आपण प्रश्नाला मार्ग काढू. आणि प्राथमिकता अशी असेल की लवकरात लवकर विद्यार्थ्यांचा जर निकाल देता आला तर त्यांच्या करिअर हे योग्य पद्धतीने पुढे जाऊ शकेल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हेल्प डेस्क जी सेवा सुरुवात झालेली आहे त्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर निश्चितपणे मी त्याचा आढावा घेईन आणि मी हे पाहीन की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून कशी मदत होईल आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तरे तिथं भेटतील, जेणेकरून त्यांच्या पुढच्या शैक्षणिक तरतुदीमध्ये त्यांना त्याचा उपयोग करून घेता येऊ शकेल. सांगलीच्या मिरज शासकीय मेडिकल कॉलेजच्या गैरकारभाराबाबत विधिमंडळात लक्षवेधी मांडण्यात येणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेत बोगस आणि मृत नोंद करणे, मेडिकल कॉलेजच्या नावाचं पावती पुस्तक छापून देणग्या जमा करणं अशा गैरकारभाराबाबतचं वृत्त झी24 तासानं दाखवलं होतं. याबाबत सत्ताधारी आणि विरोधक आमदार लक्षवेधी उपस्थित करणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि शशिकांत शिंदे हे तर सत्ताधारी भाजपचे शिवाजीराव नाईक याबाबत लक्षवेधी मांडणार आहेत. राज्यभर ओव्हरलोड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 14 ते 31 ऑगस्ट दरम्यान 15 दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे. फ्लाइंग स्क्वॉडला ओव्हरलोड वाहनांवर कडक कारवाई करून अहवाल सादर करावा लागणार आहे. या तपासणीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे. ओव्हरलोड वाहनं कशी जीवघेणी आहेत आणि यामध्ये परिवहन अधिकाऱ्यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार कसा चालू असतो याचा झी24 तास नस्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा केला होता. आता झी24 तासच्या बातमीच्या दणक्यानंतर परिवहन विभागाने ही विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय. पित्याने आत्महत्या करू नये म्हणून मुलीनं आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना परभणीमधल्या पाथरी तालुक्यातल्या जवळा जुटा इथं घडली आहे. सारिका सुरेश जुटे असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. 12वीत शिकणाऱ्या सारिका जुटेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांवर असलेलं कर्ज आणि पिकं वाळत चालल्यानं वडील आत्महत्या करतील अशी भीती तिच्या मनात होती. त्यातूनच आपण हे पाऊल उचलत असल्याचं तिनं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलंय. 6 दिवसांपूर्वी चंडिका दास जुटे या तिच्या काकांनीही आत्महत्या केली होती. गंभीर बाब म्हणजे आठवडाभरात परभणी जिल्ह्यामधल्या पाथरी तालुक्यात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. येवला वैजापूर रस्त्यावर खामगाव पाटी शिवारामध्ये नाकाबंदी सुरू असताना पोलिसांनी 455 लिटर केमिकल स्पिरिट पकडलं. टाटा छोटा हत्ती येवल्याकडून वैजापूर इथं जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली. गाडी थांबवण्याचा इशारा देताच वाहन चालक गाडी सोडून पसार झाला. त्यावरून संशय आल्यानं पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता प्रत्येकी 35 लिटर स्पिरिट असलेले 13 ड्रम गाडीत सापडले. जप्त केलेल्या केमिकल स्पिरिटची किंमत 1,68,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील महाराष्ट्र बँकेच्या गांधी रोडवरच्या शाखेत बुधवारी 5 लाखांची चोरी झाली. विशेष म्हणजे बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बँकेतून 5 लाख चोरी गेल्याचं संध्याकाळी 7च्या दरम्यान लक्षात आलं. 4 जणांच्या टोळीनं अवघ्या 5 मिनिटात ही चोरी केली आहे. सकाळी 11 वाजता पांढरे शर्ट घातलेल्या 4 अनोळखी व्यक्ती बँकेत शिरल्या. यातील 3घांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बोलण्यात व्यस्त ठेवलं. त्यांचा साथीदार असलेला 4था व्यक्ती बँकेच्या आत गेला. त्याने थेट रोकड विभागात प्रवेश करत 5 लाख रुपयांची रोकड बॅगेत टाकून पळ काढला. चोरी मिशन फत्ते होताच हे 4घांनाही एकापाठोपाठ बँकेतून पळ काढला. संध्याकाळी कॅशचा हिशोब लावताना रोकड कमी असल्याचं समजलं आणि ही बाब उघड झाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये चोरट्यांचा हा प्रकार कैद झालाय. अमरावती शहरापासून जवळच असलेल्या जळका शहापूर इथं 40 विद्यार्थी विद्यार्थिनींनी
अमरावती जिल्हा परिषदेच्या कार्यालयात धडक मोर्चा काढला। सावर्डी ते जळका शहापूर या 3 किलोमीटर रस्त्याचं काम गेल्या 2 महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे। कंत्राटदार 1 दिवस काम सुरू ठेवतो आणि 2 दिवस बंद करतो। रस्त्याचं काम सुरू असल्याचं सांगत एसटी महामंडळानेही गेल्या 2 महिन्यांपासून आपली बस फेरी जळका शहापूर या गावातून बंद केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज 3 किलोमीटर पायी जाणं येणं करावं लागतंय। त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रस्त्यात रखडलेलं काम लवकर पूर्ण करावं अशी मागणी केली आहे। खड्ड्यांचं साम्राज्य आता प्रत्येक ठिकाणी वाढत चाललंय। नाशिकच्या बस डेपोला जणू खड्ड्यांनी विळखाच घातलाय। बस डेपोत खड्डे असल्यामुळे इथे बस चालकांना चांगलीच कसरत करावी लागते, तसंच यामुळे बसचंही नुकसान होत आहे। त्यामुळे परिवहन महामंडळाने याकडे लक्ष देऊन खड्डे बुजवावेत अशी मागणी आता होतीये। नाशिक जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमीन गेल्या 9 वर्षात सरकारनं उद्योगांसाठी अधिसूचित केली आहे। यापैकी बहुतांश जमीन ही विना अधिसूचित करण्यात आली आहे। यात कोट्यवधी रुपयांची दिवाणघेवाण झाली। यात स्थानिक उद्योजकांच्या संगनमतानेही गैरव्यवहार झालेत। गोंदेसोबतच वाडीवरे गावातल्या जमिनीबाबतही असाच घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे। नाशिक महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं निदर्शनास आलंय। महापालिकेने तपासणी केलेल्या मोहिमेत 25 नमुने दूषित आढळले आहेत। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय। महापालिकेच्या माध्यमातून तत्काळ कारवाईला सुरुवात झाली असून पाणी पुरवठा सुरळीत आणि पिण्यास योग्य पाणी देण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात असल्याचा दावा मनपा प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो। परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाच्या माध्यमातून कितीही केला जात असला तरीही वस्तुस्थिती वेगळी असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। राज्यातील अतिवृष्टीचा तालुका म्हणून महाबळेश्वरचा उल्लेख होतो। महाबळेश्वर पाचगणी परिसरात 7000 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद होते। मात्र पाणी वाहून जात असल्यानं अनेक गावांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। त्यामुळे आता रोटरी क्लब ऑफ पाचगणी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन वनबंधारे पुनर्जीवन ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे। महाबळेश्वर तालुक्यातील भुतेघर, उमरी, किंगर, आमरळ, दांडेघर, भुसे आणि भिलार या 7 गावात वनबंधारे अडवून त्यातील गाळ काढून पाणी अडवलं जात आहे। या बंधाऱ्यामुळे पाणी टंचाई कमी होण्यास मदत होत आहे असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाअभावी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घटत असताना दुसरीकडे शाळांच्या इमारतींची दुरवस्थाही समोर येते। रायगड जिल्हा परिषदेच्या 300हून अधिक शाळा या मोडकळीस आल्या आहेत। गळकं छप्पर, त्यावर गवत उगवलेलं, भिंतींना तडे गेलेले, दरवाजांना वाळवी लागलेली, शौचालयांची दयनीय अवस्था, त्याला दरवाजेच नाहीत अशा स्थितीत इथले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। जिल्हा परिषदेने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करून टाकलाय आणि काही करून इथं शाळा भरवू नये असं फरमानही काढले। मात्र कधी वरांड्यात तर कधी चक्क शाळेसमोरच्या पारावर गुरुकुल पद्धतीनं शाळा चालते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला। यवतमाळ जिल्ह्यातील खासगी अनुदानित प्राथमिक शाळेच्या वेतन पथकाच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त शिक्षकांनी जिल्हा कचेरीसमोर धरणं आणि घंटानाद आंदोलन केलं। जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार 12 महिन्यांपासून रखडले असून शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे। वेतन पथकातील वरिष्ठ लिपिकाच्या हेकेखोर धोरणामुळे जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक वैतागलेत। वेतन नियमित होत नसल्यामुळे घरांचे हप्ते, पतसंस्थांची थकबाकी वाढली आहे। एकीकडे गुरुकुल आदर्शाच्या चौकटीत बसवायचं, दुसरीकडे मानसिक त्रास द्यायचा, याचा परिणाम शैक्षणिक प्रगतीवर होत आहे। त्यामुळे या सर्व प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणं आंदोलन करण्यात आलं। यवतमाळच्या अर्जुना इथं जुन्या वादातून 2 गटात झालेल्या वादात एका तरुणाचा निर्घुण खून झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत। आकाश शहारे असं या मृतकाचं नाव आहे। प्रवीण सलाम आणि नवनाथ शहारे हे दोघं गंभीर जखमी आहेत। या प्रकरणी पुंडलिक, संजय, संदीप, विश्वनाथ आणि लक्ष्मण तित्रे या एकाच कुटुंबातील 5 जणांना अटक करण्यात आली आहे। तक्रारीनुसार अर्जुना येथील आकाश शहारे याचा काही दिवसांपूर्वी गावातील तित्रे कुटुंबियांबरोबर वाद झाला होता। या वादाचा बचपा काढण्यासाठी तित्रे कुटुंबियांनी आकाश याच्यावर वार करून त्याला ठार मारलं। कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी इथं 14 वर्षीय मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। मळेगाव थडी इथली आदिवासी समाजातील अल्पवयीन मतिमंद मुलगी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असताना 3 नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे। मुलीच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे।
लातूर महापालिकेनं शहरातील गंजगोलाईसह अनेक भागातील अतिक्रमणं काढली आहेत. मात्र या अतिक्रमणाच्या विरोधात हातगाड्यावर विविध साहित्य विकून व्यवसाय करणाऱ्या हातगाड्यावाल्यांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हातगाडे चालवणाऱ्यांनी आपल्या पोटावर दगड बांधून हे आंदोलन केलंय. तर मोर्चातील यमदेवाची वेशभूषा सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती. फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी करावी, हातगाडे चालवणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना लायसन्स द्यावं, फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना जागा द्यावी, विविध चौकात झोन तयार करून द्यावेत अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. या मोर्चात शेकडो हातगाडेवाले सहभागी झाले होते. मुंबई पुणे टोल संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं केलेल्या प्रथमदर्शनी चौकशीत अजून तरी कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं समोर आलंय, असं एसीबीनं मुंबई हायकोर्टाला आज सांगितलं. प्रवीण वाटेगावकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली, तेव्हा एसीबीनं ही माहिती दिली. मुंबई पुणे एक्सप्रेस टोलची रक्कम वसूल झाली असली तरीही वसुली सुरू आहे. टोल वसुली संदर्भात राज्य सरकार आणि कंत्राटदारात समझोता करार, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन केलेला नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला. कंत्राटदार करत असलेली टोल वसुली आहे त्यापेक्षा कमी दाखवली जात आहे अशी तक्रार यात आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रुपये किमतीची औषधं गरजू रुग्णांना न वाटता गेल्या 3 वर्षांपासून तसाच साठा करून ठेवल्याचा प्रकार झी24 तासनं समोर आणला होता. तसंच या औषधांची मुदतही संपून गेल्यानं ती वापरण्यायोग्यही राहिली नव्हती. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचं वृत्त झी24 तासनं दाखवलं होतं. याची पालिकेच्या आरोग्य विभागानं दखल घेतली. पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर पद्मजा केसकर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरातील पालिकेच्या डिस्पेन्सरी मार्फत ही औषधं वाटण्यासाठी आणली होती. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी ओबीसी समाजाच्या अनेक संघटनांनी आझाद मैदान इथं धरणं आंदोलन केलं. खुल्या प्रवर्गातील मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करू नये, मागासवर्ग मसे आयोग तत्काळ रद्द करावा, तसंच केंद्र शासनानं ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये कपात केली आहे ती प्रत्यक्ष विद्यार्थी खर्चावर आधारित 100% तरतूद करावी, यासह ओबीसींची जातीनिहाय सरकारनं जनगणना करावी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावं ही मागणी करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्यात आलं. त्यामुळे आता दर सोमवारी आणि शुक्रवारी पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वंदे मातरमचं गायन सक्तीचं करण्यात आलं. काँग्रेस आणि सपाचा विरोध डावलून भाजपनं मांडलेली सूचना मंजूर करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक संदीप पटेलांनी ही सूचना केली असून या संदर्भातला प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवला जाणार आहे. वसईमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. काळू विठ्ठल मुंडे असं या पोलिसाचं नाव आहे. सोमवारी 7 ऑगस्टला वसईच्या पार्वती क्रॉस परिसरात भर रस्त्यात ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. सोहेल मेनन असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव आहे. सिग्नल तोडल्यावरून सोहेलची वाहतूक पोलिसाबरोबर बाचाबाची झाली. यावेळी सोहेलनं पोलिसाच्या श्रीमुखात लगावली. एकदा नाही तर वारंवार तो पोलिसाला मारहाण करत होता. धक्कादायक बाब म्हणजे भर चौकात गर्दी असतानाही बघ्यांपैकी कुणीही पोलिसाच्या मदतीला धावून आलं नाही. माणिकपूर पोलिसांनी सुद्धा मारहाण करणाऱ्या इसमावर फक्त एनसी नोंदवली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.